या जगात ना 2 टाईपचे लोक आहेत. एक खूप छान बोलणारे आणि आपल्या मागून वाईट बोलणारे. असे तुमच्या लाईफमध्ये आहे का? नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला असो, आपल्याला काय, आपण सुरुवात करूया आपल्या व्लॉगला. तर दिवसाची सुरुवात ना खूप छान झाली होती, पण सात्विक रात्री बिलकुल झोपलेला नव्हता. मला खूप त्रास दिला होता, म्हणून सगळे काम साईडला ठेवून ना सगळ्यात आधी मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले होते. आणि वर येऊन ना मी माझं हॉस्पिटल जाण्याचंच विसरून गेलेले होते. पण काय करणार, मुलाला नेलं तेच खूप कामात आलेलं, कारण ना त्याला एका औषधमध्येच खूप लवकर इफेक्ट पडला होता. आजच्या जेवणामध्ये ना मला इतके छान भाकरी येते ना, म्हणून मस्त भाकरी वगैरे करून घेतला आणि संध्याकाळी मस्त दिवाबत्ती केली. मी जेव्हा दिवाबत्ती करते ना, सात्विक पण माझ्यासोबत असतो आणि मी काय करते ना त्या गोष्टी लवकर कॅप्चर करतो. संध्याकाळी मस्त टी व्ही वगैरे बघितली आणि मला आज करायचा होता अख्खा मसूरचा पुलाव. हा मी फर्स्ट टाईम बनवलेला होता आणि मला नव्हतं माहीत की इतकं छान बनणार आहे म्हणून, कारण घरात मला इतका स्वयंपाक करायचा होता. बट काय करणार, तब्येत आजारी असल्यामुळे मी काहीच बनवलेलं नव्हतं. शॉर्टकट पुलाव बनवलेला होता आणि माझा पुलाव ना फर्स्ट टाईम बनवला होता आणि इतका टेस्टी झालेला होता. अख्खा मसूर ना मी रात्रीच भिजत घातलेला, तो इतका छान फुगलेला होता ना, त्याचमुळे माझा राईस खूप छान झाला होता. आणि आता माझ्याकडे काहीच काम नव्हतं उरलं. नागपूरवरून आल्यानंतर ना इतके सारे कपडे चेअरवर पडलेले होते. म्हटलं चला आता त्याला व्यवस्थित एका एका ठिकाणी मस्त व्यवस्थित लावून घेऊया. सगळं तेच लावतपर्यंत ना मला खूप वेळ झाला होता, भरपूर वेळ निघून गेला माझा. आणि माझा आजचा दिवस असाच होता. नवीन नवीन व्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.